आमच्या डीएस न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। नमस्कार, मी अश्विनी पुरी, डीएस न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा। मंत्रालयातून एक सर्वात मोठी बातमी समोर आली आहे। धनगर समाजाच्या आरक्षणावरून आंदोलन करणारे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी शुक्रवारी दुपारी मंत्रालयाच्या छतावरून थेट सुरक्षा जाळीवर उडी मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मात्र उडी मारल्यानंतर झिरवाळ सुरक्षा जाळ्यामध्ये अडकल्याने मोठा अनर्थ टळलाय। धनगर समाजाला एसटी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध करताना त्यांनी आणि काही आमदारांनी मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून सुरक्षा जाळीवर उडी मारल्या, त्यामुळे मंत्रालयात एकच गोंधळ उडालाय। मागील 15 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थी पेसा कायद्याअंतर्गत भरती करा या मागणीसाठी ठिकठिकाणी आंदोलन करत आहे, मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची 6 दिवसांपासून आम्ही वेळ मागत आहोत, मात्र ते देखील आम्हाला भेट देत नाहीत। जर असे होत नसेल तर आम्हाला वेगळा पर्याय निवडावा लागेल, असा इशारा विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिला होता। त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यामध्ये याबाबत चर्चा झाली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्ही तुमच्या विषयाबाबत सकारात्मक आहोत असं आश्वासन झिरवाळ यांना दिलं, मात्र कुठलाही निर्णय न झाल्यानं आदिवासी आमदारांनी आक्रमक पवित्रा उचलला। विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर यांच्यासह इतर सहकाऱ्यांनी थेट मंत्रालयातील जाळीवरच उड्या मारल्या। यानंतर पोलिसांनी त्यांना सुखरूप जाळीबाहेर काढले। त्यानंतर आदिवासी आमदारांनी मंत्रालयात ठिय्या मांडला। या घटनेनंतर मंत्रालयातच कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय। डीएस न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, मुंबई। अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज 24। तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते। नमस्कार।